एक 9 वर 0 परत एक 0 900 झाले की वहिनी. होय. मग 1100 कसं म्हणताय तुम्ही? 1100 सांगितलं की नाही दर आता वहिनी? अहो तुम्हाला मी महिन्याचा 2 टायमाचा रेट सांगितला. मग 2 टाइम कुठं हवाय खरं? मी एक नको टाइमच. काय, मग एक तर तुम्ही 30 रुपये न्या डबा. अहो पण मला एक वेळचं म्हणजे एकदाच जेवायला नाही पाहिजे, महिन्यातलं रोज जेवायला लागणार नाही का? अहो महिन्यात एकदाच जेवा म्हणत नाही मी 30 दिवस जेवा. अहो मी किती वाजेवाची मीटर होतो ना, तुम्ही फक्त दर सांगा तुमचा. गुळवणी बोलतोय वहिनी मला. गुळोनी बोलवा नाही तारीख किंवा सांगताय गुळोनी बोलताय म्हणून सांगा ना. अहो मग जेवायचं तुम्हाला दर नीट सांगायला काय प्रॉब्लेम आहे अहो मला सांगा. तुम्हाला किती वेळ मी सांगितलं 30 रुपये टिफिन आहे म्हणून. अहो मग आहेच की, आम्ही काय नाही म्हणले का 30 रुपये आहे ते? मग? का तुम्हाला सांगितलं मी 30 रुपये देऊ नका म्हणून? अहो तुम्हीच म्हणाले स्वस्त आहे म्हणून कुठं देऊ आता सगळ्यांना बँकेत चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे संचालक मंडळ माझ्याकडे डबा नेत. का बरं? का बरं त्यांना विचारा का नेत आहे गुलोपैरींच्या. त्यांच्या घरात स्वयंपाक करत नाही? त्यांच्या घरात नाही येतोय का नाही त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या अहो बायकांना त्यांचं विचारा. मला काय करायचंय? मग मला कशासाठी सांगताय त्यांचं? मग आता तुम्ही सांगाल नाही तर तुम्हाला नको सांगायला काय. मला एक वेळचा डबा पाहिजे दुपारचा. तुम्ही 900 रुपये सांगायचे म्हणजे 1100 रुपये होय सांगताय. आता सांगितलं हो तुम्ही. आता एकसारखं बडबडाले मला कॅल्क्युलेशन करायला मी शिकलेली नाही ना, त्यामुळे मला हिशोब येत. काय शिकला नाही? काय शिकला नाही, आमच्या आई बाबांना शिकवलं नाही. अहो वहिनी मी गुळवणी बोलतोय, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एक वेळ डबा द्यायला? अहो गुळूनी बोला नाही तर आणि कोणतं बोला. एक मला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला डबा पाहिजे ना तुम्ही माझी येऊन घेऊन बदली जा. झाली आहे माझी अहो, पुण्याहून. या पुण्यावरून शहरात